बातमी ठाण्यात नाही. ठाण्यात गावदेवी परिसरातील समिती कार्यालयात अग्नितांडव बघायला मिळालं. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आणि या अग्नितांडवात दोघांचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. कूलिंग ऑपरेशन सध्या सुरू झालेलं आहे. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी. बघूया. ठाण्यातील गावदेवी परिसरामध्ये जे काय प्रभाग समित्या खाली आग लागले होते, विशेषतः ही आग जी आहे ती या ग्राउंड फ्लोअरला जे मार्केट आहे त्याच्यामध्ये लागले होते. ज्या लोकांचे गाळे होते ते गाळेधारक आपल्याबरोबर आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, मला सांगा, जी माहिती समोर येत आहे की प्रभाग समितीला लागली की नेमकं या मार्केटला कुठं आग लागली होती आणि किती वाजता आग लागली होती? आग साधारण सकाळी मला फोन आला 3:25च्या दरम्यान. आग 3 वाजता 3:15च्या दरम्यान आग लागली होती आणि आगीचं स्वरूप एवढं म्हणजे भयानक होतं ना की आग 15 ते 20 मिनिटात पूर्ण 154 गाळे आहेत मार्केटमध्ये. ते पूर्ण 154च्या 54 गाळे भक्ष्यस्थानी पडले आणि मार्केटच्या वर पहिल्या माळ्यावर उपनिबंधक आणि नौपाडा प्रभाग समितीचं ऑफिस आहे. तर ॲक्च्युली प्रभाग समितीच्या ऑफिसला तेवढं नुकसान नाही झालं, परंतु जो भाजी मार्केट इथे चालू आहे, इथं काही जण कपडा विकतात, तर प्रत्येकाचं नाही म्हटलं तरी किमान प्रत्येक गाळ्यामागे 5-5 लाखाचं तरी नुकसान किमान झालेलं आहे. आणि ही आगीचं लागण्याचं कारण आहे ना की इथे कुठल्याही प्रकारची आग विरोधक यंत्रणाच नाही आहे. आणि आम्ही स्वतः सकाळी आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही जेव्हा फायर ब्रिगेडच्या ऑफिसला गेलो तर आता इकडचं ऑफिस जवळ होतं, इथे पहिलं जवाहरबागला, तर ते ऑफिस बाळकोम रुस्तमजीला हलवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हा प्रत्येक जेन्युइन प्रॉब्लेम झालेला आहे. 150हून अधिक जे आहे ते आतमध्ये गाळे आहेत छोटे छोटे, आणि याच गाळ्यामध्ये ज्यावेळी आग लागली त्यावेळी अग्निशमन दलाच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु इथला जो मेन अग्निशमन दलाचा जो मुख्य कार्यालय होता तो बाळकोणला शिफ्ट केल्यामुळे कुठेतरी येण्या जाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो लोकांना सहन करावा लागला. आणि त्याचमुळे जे आहे ते वेळेवर जो काही अंगरक्षक होता या ठिकाणी महानगरपालिकेचा आणि फायर ब्रिगेडचा, त्याला वाचवण्यामध्ये कुठेतरी महानगरपालिकेनं दुर्दैवी जे आहे ते अपयश आलेलं आहे. आणि याच्यामध्ये 2 लोक जे आहे ते मृत्यूमध्ये देखील पाहिलेले आहे. सध्या आपण पाहतो की संपूर्ण या गाड्यामधून मोठ्या प्रमाणात धूर जो आहे तो निघत आहे. खरं तर संपूर्ण गाळे देखील आहे, छोटे मोठे गाळे या पाचच्या साईडला आहे महानगरपालिकेच्या या गावदेवी प्रभाग समितीचा. खरं तर ही संपूर्ण गाळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते चपला असेल, ही संपूर्ण चप्पल जी आहे ती जळून पूर्ण खाक झालेली आहे. खरं तर अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी कामं देखील करतात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी. याच गाळ्याच्या माध्यमातून जे आहे ते हे विकून जे आहे ते आपला उदरनिर्वाह करत असतात. आणि अशाच वेळी ज्यावेळी पहाटेच्या वेळी या ठिकाणी आग लागली, मोठी दुर्घटना घडलेली आहे. 2 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपला मृत्युमुखी देखील पाहिलेला आहे. त्यामुळे पुन्हा भविष्यात कुठल्याही प्रभाग समितीमध्ये अशा प्रकारची घटना घडू नये, त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपाययोजना बनवण्यात येणार तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ अरविंद मोरे, रिजवान शेख, मराठी, मुंबई.